महाराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतला दिग्गज अभिनेता महेश कोठारे याचा मुलगा आदिनाथ कोठारे. आदिनाथ कोठारे याचं फिल्ममध्ये पदार्पण जे झालं ते माझा छकुलामध्ये. लक्ष्मीकांत बेर्डे, अविनाश खर्शीकर यांच्याबरोबर आदिनाथ होता. खूप छान त्याने काम केलं होतं आदिनाथ. आणि आदिनाथने नंतर पुढे स्वतःच्या पायावर उभा राहिला. आता स्टार प्रवाहाचा तो प्रमुख चालक आहे. स्टार प्रवाहामधील सर्व मालिका आदिनाथ सध्या पाहत आहे. आदिनाथने लग्न करायचं ज्यावेळेला ठरवलं त्याला शिवमंगल सावधान या सिनेमाची अभिनेत्री होती उर्मिला कानिटकर. त्यावेळी दोघांची ओळख झाली पहिल्यांदाच. तर त्या दोघांचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग दोघांनी पुढे लग्न करायचं ठरवलं. त्यांच्या लग्नाला आता 15 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यांना 8 वर्षाची मुलगी देखील आहे, जिजा. उर्मिला आणि आदिनाथ हे महेश कोठारे यांच्याबरोबरच राहत आहेत. खूप छान राहिले. आदिनाथचे जे पिक्चर होते झपाटलेल्यानंतर, चंद्रमुखी, पाणी यासारखे चित्रपट त्यांनी काढलेले होते. अजूनही त्यांनी बरेच चित्रपट काढले. आणि उर्मिला होती, तिने पण उर्मिलाने काही पिक्चर काढलेले आहे. त्याच्यानंतर उर्मिलाने सिरियलमध्ये पण काही भाग घेतलेला आहे. गुरुवातीचा सिनेमा खूप गाजलेला होता उर्मिलाचा. त्या दोघांमध्ये अनेक करिअर करत होते. अनेक ठिकाणी उर्मिलाने अँकरिंग पण केलेली आहे. अशा या दोघांचा सुखाचा संसार चालू असताना दोघांमध्ये मतभेद झाले. मतभेद झाल्याने हे संबंध फारकतीपर्यंत गेले. डायव्होर्स घ्यायचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे त्यांनी इंस्टाग्रामवर आदिनाथने एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही आजपासून आमचे संबंध संपवलेले आहेत, पण जी मुलगी आहे जिजा त्याबाबत आम्ही कायम बरोबर राहणार आहोत. तिला आम्ही दोघांचं प्रेम देणार आहोत. दोघे पुढे लग्न करतील काही माहीत नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का आहे की जे उर्मिला कानिटकर जी आता टॉपला चाललेली होती, उर्मिला कोठारे, आणि आदित्य तर आता स्टार प्रवाहाचं पूर्णपणे काम बघतो आहे, ते खूप आघाडीला असताना महेश कोठारेचा हा मुलगा आता फारकत घेत आहे. कदाचित भविष्यात पुढे दोघं लग्न करतील काय सांगता येत नाही. पण आज तरी मराठी इंडस्ट्रीला ही खूप धक्कादायक गोष्ट आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक नट्यांची सुद्धा फारकत झालेली आहे, तेही आपल्यापुढे आलेले असेल. पण हा आत्ता लेटेस्ट पॉईंट जो आहे डायव्हर्सचा, ही खूप धक्कादायक गोष्ट आहे. धन्यवाद. मध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चालू आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांचं लव्ह मॅरेज आहे. त्याने 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्याला 2017 मध्ये जिजा नावाची गोंडस मुलगी झाली. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं बोललं जात आहे. ते वेगळे राहत असून उर्मिला एकटी जिजाचा सांभाळ करते असंही बोललं जात आहे. मात्र त्यांनी अजूनही घटस्फोट घेतला नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सोशल मीडियावर उडणाऱ्या अफवांबद्दल भाष्य केलं आहे. तसंच तिने यावेळी ट्रोलर्सना देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. उर्मिलाने नुकतीच झी24 तास या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना उर्मिला म्हणाली, ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी कमेंट्स अजिबात वाचत नाही. कमेंट्समध्ये लोक खूप टॉक्सिक असतात, त्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही. तसे माझ्याकडे खूप ॲप आहे, त्यामुळे मी कोण काय बोलतो याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. इंटरनेटवर आपल्याबद्दल काय बोललं जातं याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. ज्या गोष्टी इंटरनेटवर फिरत असतात त्यातील काही गोष्टी खऱ्या असतील, पण बऱ्याचशा गोष्टी ह्या खोट्या असतात. प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन, तुमच्यापर्यंत जे पोचतं ते सगळंच खरं असेल असं मानू नका. त्यातलं काही खरं असेल, पण बऱ्याचशा गोष्टी या खोट्या असू शकतात. तिची लेक जिजाबद्दल सांगताना ती पुढे म्हणाली, जिजाला आम्ही सोशल मीडिया वगैरे अजिबात दाखवत नाही, अगदी युट्यूब ही दाखवत नाही. सध्या आमच्याकडे OTT बघितलं जातं. आदिनाथ आणि उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर उर्मिला कोठारे ही सध्या कलर्स मराठीवरील बाई पण जिंदाबाद या मालिकेत दिसते. यासोबतच तिचं फिल्टर कॉपी हे नाटक सुद्धा सुरू आहे. पण आदिनाथ कोठारेबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो कोठारे विजन ही प्रोडक्शन हाऊस कंपनी सांभाळतोय. यासोबतच तो याच बॅनर खाली बनलेली नशीबवान या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसला आहे.